नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या नावाखाली निविदांमध्ये रिंग करणाऱ्यांचा विरोध, नगरसेवकांनी केला प्रहार. मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या अंतिम टप्प्यातील स्थापत्य व विद्युत विषयक कामांच्या सुमारे 50 कोटींच्या निविदांमध्ये रिंग झाल्याच्या शक्यतेने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आज पालिका सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. शिवसेनेच्या सुलभा उबाळे व राष्ट्रवादीच्या संदीप वाघिरे यांनी सभागृह दणाणून सोडले. उबाळे म्हणाले की सुरुवातीपासून आतापर्यंत पुतळ्याचे काम एकाच ठेकेदाराला कसं मिळालं? स्थापत्य व विद्युतची कामं वेगवेगळी असताना ती कामे एकत्रित करून ठराविक ठेकेदारालाच कामे कशी दिली जातात, त्याची सर्व माहिती सभागृहाला समजणं आवश्यक आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली पैसे खाणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांनी या निविदेमध्ये रिंग केली असल्याचा प्रहार त्यांनी केला. तर संदीप वाघेरे यांनी छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता असली तरी त्याच्या नावाखाली जो काळाबाजार व कोणाचे तरी पोट भरण्याचे धंदे सुरू आहेत ते थांबले पाहिजे असे म्हटले. सत्ताधाऱ्यांकडून 10 क्षेत्रीय कार्यालयांचा ठराव, महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांचे विभाजन करून 10 क्षेत्रीय कार्यालये करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर आज सर्वसाधारण सभेत मंजूर केला. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना आस्थापनेसह नव्या इमारतींवर भरमसाठ खर्च नको, हवे असल्यास सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्षपद तसेच गाड्या तुम्ही घ्या असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने त्या उपसूचनेला तीव्र विरोध केला. शिवसेनेनेही त्या प्रस्तावाला विरोध केला, मात्र विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी ती उपसूचना मंजूर केली. स्वीकृत नगरसेवक व डीपी सुनावणी समिती सदस्य निवडीचा विषय तहकूब. पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता, मात्र भाजपच्या 7 जणांचे अर्ज भरले नसल्याने भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. दरम्यान मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जगताप, सीमा सावळे, फजल शेख या 3 स्वीकृत नगरसेवकांच्या नावाचा समावेश होता, मात्र नियुक्तीचा विषय तहकूब करण्यात आला. आता या निवडी 15 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे. विषय तहकूब केल्याने स्वीकृत नगरसेवकांचा महिनाभराचा कालावधी वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच डीपी सुनावणी समितीवर सदस्य म्हणून स्थायी समितीच्या 3 सदस्यांची निवड करण्याचा विषयही तहकूब करण्यात आला. त्या विषयावर सभागृहाने अनेक ठिकाणचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. नकली नोटांचा हार प्रशासनाला भेट. पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत तसेच सध्या सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करत प्रशासनाला नकली नोटांचा हार भेट देण्यात आला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी प्रशासनाला धारेवर धरत महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या कामांबाबत तसेच दापोडी प्रभागात विकास कामांकडे होणारे दुर्लक्ष याविषयी नगरसेवक बनसोडे यांनी गळ्यात नकली नोटांचा हार घालून प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले. दापोडी परिसरात अनधिकृत बांधकामं जोरात सुरू आहेत. 3 मजली बांधकाम झाल्यावर बीट निरीक्षक नोटीस देऊन पैसे उकळतो. तसेच काम करताना दुर्घटना होते, त्यास जबाबदार कोण? अनधिकृत बांधकाम रोखण्याची कोणाची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. पैसे पाहिजे असेल तर हे घ्या, मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणत बनसोडे यांनी नकली नोटांचा हार प्रशासनाला भेट म्हणून दिला. स्मार्ट सिटी नव्हे डर्टी सिटी, तब्बल 3 तास चर्चा रंगली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळावर संचालक निवडीच्या विषयावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या कामाचे अक्षरशः वाभाडे काढले. पूर्वी असलेली बेस्ट सिटी योग्य होती. स्मार्ट सिटी करण्यासाठी तब्बल 1268 कोटी रुपये खर्च करून डर्टी सिटी करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर सभागृहात तब्बल 3 तास चर्चा रंगली. महापालिका सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी रवी लांडगे होते. दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करा. किती खर्च झाला, किती प्रकल्प पूर्ण झाले, अपूर्ण कामं किती आहेत, त्याचा अहवाल, त्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा. प्रसंगी अधिकाऱ्यांचे वेतन रोखा. स्मार्ट सिटीच्या संपूर्ण कामांची श्वेतपत्रिका काढा. जुनी कामं पूर्ण करण्यासाठी पुन्हा नवीन कामं काढून उधळपट्टी करू नका, अशी मागणी सभागृहानं केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.